श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. रायगड जिल्हा वार्तापत्रात आपलं स्वागत. रायगडात पक्षांतराची लाट, पीओपी गणेश मूर्तीच्या बंदीमुळे पेणचे गणेश मूर्तिकार चिंतेत, रायगडावर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी आणि अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार चिंतेत. या होत्या गेल्या महिनाभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमच्या रायगड जिल्ह्याच्या प्रतिनिधी शोभना देशमुख. एप्रिल महिना रायगडात पक्षांतर मास ठरला. म्हणजे विविध राजकीय नेत्यांनी या पक्षातून त्या पक्षात पक्षांतर करून रायगडात खळबळ उडवून दिली. सर्वच नेत्यांचा सत्ताधारी पक्षांकडे ओढा असल्याचं दिसून आलं. महाड येथील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या स्नेहल जगताप यांनी ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र करून त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. स्नेहल जगताप या काँग्रेसचे दिवंगत नेते माणिक जगताप यांच्या कन्या असून त्यांनी विधानसभा निवडणूक भरत गोगावले यांच्या विरोधात लढवली होती. रोह्याचे उबाठाचे तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी देखील शिवसेना उद्धव ठाकरे गटाला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. कर्जतचे सुधाकर घारे यांनी देखील सुनील तटकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यांनी कर्जत विधानसभा निवडणूक विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात लढवली होती. निसटत्या मतांनी त्यांचा पराभव झाला. आदिती तटकरे यांच्या विरोधात श्रीवर्धन मतदारसंघातून निवडणूक लढवणारे अनिल नवगणे हे शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. पक्षांतराच्या या वादळात शेकापला मोठा धक्का बसला. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील आणि भाचे आस्वाद पाटील यांनी शेकापला अखेरचा लाल सलाम करीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. पाटील कुटुंबात पडलेली फूट शेकापसाठी अडचणीची ठरणार आहे. रायगड जिल्ह्यात भाजपचे 3 आमदार आहेत. शिंदे गटाचे 2 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा 1 आमदार आहे. तसेच धैर्यशील पाटील हे भाजपचे राज्यसभा सदस्य आहेत, तर सुनील तटकरे हे रायगडचे खासदार आहेत. राज्य सरकारकडून अजूनही प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींबाबत निर्णय झाला नसून बनवलेल्या लाखो गणेश मूर्तींची विक्री कशी करायची असा प्रश्न गणपतीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेणच्या गणेश मूर्तिकारांसमोर पडला आहे. शिवाय मुंबई महानगरपालिकेने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींवरील बंदी कायम ठेवल्याने सर्वात जास्त पेण तालुका शहरासह ग्रामीण भागातील हमरापूर विभागातील गणेश मूर्तिकारांची मोठी कोंडी झाली आहे. पीओपी मूर्तींबाबत संभ्रम कायम असल्याने तयार झालेल्या लाखो गणेश मूर्तींचे करायचे काय असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे. रायगडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात आणि शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी सारा परिसर दुमदुमून निघाला होता. छत्रपती शिवरायांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवू नका, महाराजांकडून देश आणि जग प्रेरणा घेत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी सांगितलं. तसंच रायगड हे केवळ पर्यटन स्थळ न राहता ते प्रेरणास्थळ बनवू असा विश्वासही अमित शहा यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. अमित शहा पुढे म्हणाले की शिवाजी महाराजांचा अर्थ समर्पण, बलिदान, शौर्य आहे, स्वाभिमान आहे. या भूमीत जो कोणी येतो तो नवीन ऊर्जा आणि चेतना घेऊन जातो. प्रत्येक माणसाला या प्रेरणास्थळावर येऊन प्रेरणा घेतली पाहिजे. रायगड जिल्ह्यामध्ये या महिन्याच्या सुरुवातीला असलेले ढगाळ वातावरण आणि अचानक पडलेला अवकाळी पाऊस यामुळे आंबा बागायतदार चिंतेत आहे. ढगाळ वातावरणामुळे आंबा व काजू पीक उत्पादनात घट होण्याची तसेच फळाचा दर्जा खालावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रायगड जिल्ह्यामध्ये भात पीक उत्पादनानंतर आंबा पिकाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात लक्ष देतात. हापूस हे नगदी पीक असल्यानं यातून शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळते. आंबा नैसर्गिकरित्या पिकण्याचा कालावधी एप्रिल मे असतो. याच काळात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना दगा दिल्याने आंब्याचे उत्पादन घटून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्यानं नुकसान भरपाई मिळावी अशी आंबा बागायतदारांची मागणी आहे. शोभना देशमुख, अलिबाग, रायगड. याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.